सुप्रभात सज्जन श्रोते हो. त्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. निशिदिनीचं शीर्षक आहे ब्रह्म सुखज्ञाता, म्हणजे ब्रह्मसुखाला जाणणारा. तर ब्रह्मसुखज्ञाता या निरूपणाला आता सुरुवात करत आहे. संस्कृत सुभाषित आहे, अविद्यैव मविज्ञाता चिरानंताव भासते, परिज्ञाता तु नास्तेव मृगतृष्णा नदी यथा. अविद्या जो वरी अज्ञात तो वरती दिव्य अनंत भासत असे. मृगजल नदी सूर्यकिरणे नाश पावे, तैसीच अविद्या ब्रह्मज्ञाने नष्ट होत असे. अविद्या तोपर्यंतच असते जोपर्यंत तिचे खरे स्वरूप ओळखले जात नाही किंवा ते अज्ञात असते. खरे तर अविद्या या शब्दातच जे किंवा जी स्थिती प्रत्यक्षात सत्यत्वाने नाही किंवा नसतेच असे सूचन आहे. जे नाही ते आहे असे वाटणे, भासणे व त्यानुसार त्या भासाला सत्य समजून वर्तन घडणे हेच तर अविद्येचे स्वरूप. म्हणून जे नाही त्याला नीट तपासून जर ते बुद्धिकोशातून म्हणजे मेंदूतून नष्ट झाले तरच अविद्या किंवा मुळात जी उपस्थित नाही, सत्यत्वाने नाही अशा गोष्टीला असत्य म्हणून नाकारले जाईल. म्हणून अविद्येचे ज्ञान होणे किंवा तिचे सत्यत्व उमगणे म्हणजे असत्याला असत्य म्हणून नकार देणे. जशी मृगजल रूप नदी, मृग याचा अर्थ खोट आहे, मृग याचा अर्थच खोट आहे, म्हणून मृगजल रूप नदी म्हणजे खोट्या पाण्याची नदी. जशी मृगजल रूप नदी तिच्या नावाप्रमाणे जल नसलेली, पाणी नसलेली अशीच असते. मात्र सूर्यकिरणांच्या क्रीडेमुळे किंवा सूर्यप्रकाशात होणाऱ्या धुलीकणांच्या हालचालीमुळे सलग प्रवाही हालचालीप्रमाणे मृगजल नदी भासते. म्हणजे प्रत्यक्षात पाणी नसलेली अशी ही नदी धुळींच्या कणरूपी सलग प्रवाहामुळे जणू काही पाण्याची नदी वाहते असं भास होतो. पण ते सत्य नव्हे, असत्य आहे. हे ज्या सूर्यप्रकाश रूपी अधिष्ठानामुळे म्हणजे मृगजल रूपी नदी म्हणजे मृगजल रूपी नदी ही असत्य आहे. तिथे पाणी नाहीच आहे, तो केवळ धुळींचा सलग वाहता प्रवास आहे किंवा धुळीकणांचा सलग वाहता प्रवास आहे. हे ज्या सूर्यप्रकाशामुळे कळले अशा त्या सूर्यप्रकाश रूपी अधिष्ठानाला जाणणे म्हणजेच असत्य जाणताना ते असत्य जाणण्यासाठी जे मूळ ज्ञान लागते ते प्रकाश रूप ज्ञान आणि त्यालाच अध्यात्म विद्येत ब्रह्मज्ञान म्हणतात. म्हणून परत एकदा ऐका. मात्र सूर्यकिरणांच्या क्रियेमुळे किंवा प्रकाशात होणाऱ्या दिसणाऱ्या धूली कणरूपी सलग प्रवाही हालचालीमुळे मृगजल नदी भासते. पण ते सत्य नव्हे, असत्य आहे. हे ज्या सूर्यप्रकाश रूपी अधिष्ठानामुळे पायामुळे कळते व मृगजल नदीला असत्य म्हणून नाकारले जाते किंवा गेले ते ज्ञान कसले आहे. म्हणजे खोट्याला खोटं म्हणून समजणं हे वास्तवात ज्ञानच नाही. म्हणून खरे तर हे ज्ञान खोट्याला खोटे, नसलेल्याला नसलेले म्हणून नीट ओळखण्याचेच आहे. म्हणजे खोट्याला खोटे ओळखणे, नसलेल्याला नसलेले म्हणून ओळखणे अशा अर्थी हे ज्ञान आहे. पण जे नाही ते आहे वाटणं हा भास आहे. म्हणून नाही ते आहे वाटणं हा भास आहे आणि भासाला भास म्हणून ओळखलं की मृगजल नदी अस्तित्वात नाही हे सत्य आपल्या ध्यानात येते. आणि हे सत्य ज्या कारणाने ध्यानात येते त्याच्या पाठी असतो सूर्यप्रकाश किंवा सूर्यप्रकाशाची आणि त्या प्रकाशात होणाऱ्या धुलीकणांची हालचाल जी आपणाला नदीच्या प्रभावाप्रमाणे वाटते. म्हणून खोट्याला खोटे म्हणून मृगजलाला भ्रामक असत्य जल किंवा पाणी नाहीच असे केवळ आणि केवळ सत्यरूप पाया अधिष्ठान जो सूर्य व त्याचा प्रकाश यामुळेच ओळखता येते. म्हणूनच खोट्याला खोटे म्हणून मृगजलाला भ्रामक असत्य जलाला किंवा पाणी नसणे या पाणी नसण्याच्या स्थितीला केवळ सत्यत्वाने त्यामुळेच ओळखता येते. कारण त्याच्या पाठी पायारूपे जो सूर्य व प्रकाश आहे त्यामुळेच आपणाला
मृगजलाला मृगजल किंवा मृगजल रूपी नदीला मृगजल रूपी म्हणून ओळखता येते. म्हणून सत्याला सत्य म्हणून ओळखणे किंवा असत्याला असत्य म्हणून ओळखणे या पाठी जे असते ते ज्ञान असते. इथे मृगजल हे खोटे आहे आणि या खोट्याला खोटं म्हणून ओळखताना त्याच्या पाठी असलेला सूर्यकिरण किंवा सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात होणारी धुलीकणांची नदी सदृश हालचाल हे लक्षात येताच सूर्यप्रकाश किंवा सूर्य किरणांमुळे धुलीकणांची हालचाल जी पूर्वी आपणाला खोट्या नदीच्या प्रवाहामुळे वाटत होती ते त्याचे खोटेपण आपणाला उलगडते आणि मृगजलाचा मृग खोटा म्हणून जो भास होता तो नाहीसा होतो. कारण त्याच्या पाठी पायारूप सूर्यप्रकाश किंवा चैतन्य असतं. त्याच प्रकारे सर्व माया मोहाना जी माया सत्यत्वाने अस्तित्वातच नाही. माया याचा अर्थच या मा सा माया. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, सा म्हणजे ती माया. या मा सा माया जी नाही परंतु आहे असे वाटते तिलाच माया म्हणतात. म्हणून जे असत्य आहे किंवा जे अविद्या आहे, अविद्या म्हणजे ज्याला उपस्थिती नाही, ज्याला हजेरीच नाही, अविद्याचा अर्थ जी हजरच नाही, जी अस्तित्वातच नाही तिलाच अविद्या म्हणतात. आणि याच अविद्येला, याच अज्ञानाला जे ज्ञान नाही तेच अज्ञान, ज्याला अस्तित्व नाही तीच अविद्या. अशाच गोष्टीला संस्कृत मध्ये माया म्हटले जाते. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, या मा म्हणजे जी नाही, सा माया जी नाही ती आहे असे वाटणे यालाच माया म्हणतात. आणि अशा मायेलाच अज्ञान म्हणतात, अविद्या म्हणतात. म्हणून खोट्या पाण्याला मृगजलाला खोटे म्हणून ज्या सूर्यप्रकाशाच्या योगाने ओळखता आले त्याच प्रकारे सर्व माया मोहनाश जी माया सत्यत्वाने अस्तित्वातच नाही तिला ओळखण्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्ती अत्यावश्यक आहे. खोटे पाणी आणि पायारूप अधिष्ठान सूर्य किंवा सूर्यप्रकाश म्हणजे पाणी खोट आहे आणि ते पाणी जे खोट आहे ते पाणी आपणाला केवळ त्याच्या पाठी जो चैतन्याचा सूर्यप्रकाशाचा पाया आहे त्या चैतन्याच्या किंवा सूर्यप्रकाशाच्या पायावरतीच म्हणजे सूर्यप्रकाशातच वाहणाऱ्या धुलीकणांना नदीच्या प्रवाहासारखे खोटे रूप आले आणि माया जल नदी किंवा ज्याला मृग जल नदी आहे असा आपल्याला भास झाला. परंतु हा भास आहे हे ज्या सूर्यप्रकाश किरणामुळे कळले तेव्हाच भासाला भास म्हणून आपण नाकारू शकतो. आणि असत्याला असत्य म्हणून नाकारण्यासाठी सत्य ज्ञान रूपी प्रकाश आवश्यक आहे. इथे मृगजलाला मृगजल म्हणून नाकारण्यासाठी सूर्यप्रकाश रूपी ज्ञान आहे आणि जगाच्या खोटेपणाला खोटेपणा जाणण्यासाठी ब्रह्मज्ञान रूपी अधिष्ठान सूर्य आवश्यक असतो. त्याच पद्धतीने जग खोटे भासमान आणि हे ज्या चैतन्य ज्ञानामुळे ध्यानात येते ते चैतन्य परमसत्य. जग हे जड, जग हे जड असते. आता एखादा म्हणेल जग हे जड म्हणजे जड का? जग तर जिवंत दिसतं. तर जग हे जड आहे याचा अर्थ जग हे जिवंत वाटले तरी हे जिवंत पण तात्पुरते म्हणून खरे तर असत्य आहे. जगाला जिवंतपण चैतन्याच्या उदार उसनवारीमुळे आलेले आहे. म्हणून जग मिथ्या आहे याचा अर्थ जग जड आहे. आणि जग जरी आपल्याला जिवंत वाटले, जग हे जड आहे, जरी ते जिवंतपण त्याला वाटले तरी ते जिवंतपण तात्पुरते आहे, उसनेपणी आलेले आहे. म्हणून मॅटर फील्स टेम्पररी ट्रू बिकॉज ऑफ इट्स बेस एनर्जी विच इज इमॉर्टल. हे जडद्रव्य आहे. जग हे मॅटर आहे, जडद्रव्य आहे आणि जग हे खऱ्या अर्थाने जड आहे. त्याच्यामध्ये त्याचं असं मूळ जिवंतपण नाही. म्हणून मॅटर फील्स टेम्पररी ट्रू बिकॉज ऑफ इट्स बेस. हे जग हे तात्पुरते खरे वाटते कारण त्याचा पाया चैतन्य तो अमर्त्य आहे, तो अविनाशी आहे. म्हणूनच जग हे
सत्य रूपाने अशाश्वत आहे आणि ब्रह्म हे सर्व व्याप्त चैतन्य म्हणून परमसत्य आहे. अर्थात आज मिती सही चैतन्याचे परिपूर्ण ज्ञान आकलन माणसाला झालेले नसल्यानेच अशा चैतन्याला ब्रह्माला अननोन इज अननोन फॉर एव्हर असं म्हणतात. म्हणजे जग हे भासमान आहे, ते चलित दिसले तरी त्याचे चलितपण हे त्याने घेतलेल्या उसन्या चैतन्याच्या पायामुळे आलेले आहे. याचा अर्थ असा की प्राणी जिवंत दिसतो कारण त्याच्यात प्राण असतो, म्हणून प्राणी जिवंत दिसण्याचे कारण त्याच्यात प्राण दिसत नाही पण प्राण हालचालीत जाणवतो आणि त्यामुळे प्राणी आतील प्राणामुळे हालचालीत जाणवतो आणि तो जिवंत जाणवतो. तसेच जगातील ज्याला आपण सर्व सजीव 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 म्हणतो ते सजीव, ते जीव जीवनासहित असतात. याचं कारण प्रत्येक जीवाच्या आत, प्रत्येक प्राण्याच्या आत प्राण असतो, म्हणून प्राणामुळे प्राणी सजीव वाटतो. तसा जीव सुद्धा केवळ त्याच्या आत स्पंदरूपी चैतन्य आहे त्यामुळे सजीव वाटतो. म्हणून वास्तवात जे जे सजीव वाटतं ते जेव्हा देहरूपान, वस्तुरूपान, दृश्यरूपान दिसतं तेव्हा ते त्याचे सजीवपण उसने आहे. म्हणजे प्राण्यामध्ये प्राण आहे म्हणून प्राण्याची हालचाल आहे. तीच गोष्ट झाडांची, तीच गोष्ट वनस्पतींची, तीच गोष्ट प्राण्यांची, मुंगीची, कीटकाची, माणसाची. खऱ्या अर्थाने सर्व दृश्यमान जग हे त्याच्या आतील अदृश्य चैतन्यामुळेच दृश्यमान झालेले आहे. म्हणून दृश्यमान जग हे उसनवारीने दृश्यमान झालेले आहे. म्हणजे उसनवारीने घेतलेलं चैतन्य गेलं की दृश्यमान जग हे जड आहे. अशा अर्थी ब्रह्मसत्य जगत मिथ्या म्हणताना हे जग आहे ते त्याच्या अंतर्गत चैतन्यामुळे हालचालीत दिसते, परंतु वास्तवात चैतन्य जे हालचालीत आहे ते दिसत नाही. प्राण दिसत नाही पण प्राण्याची हालचाल दिसते. प्राण्याची हालचाल दिसते पण ती प्राण्याची हालचाल नसते, ती त्याच्या आतील प्राणाची हालचाल असते, चैतन्याची हालचाल असते. प्राण्याची हालचाल ही प्राण्याची नसते, ती त्याच्या आतील प्राणाची म्हणजे चैतन्याची हालचाल असते. म्हणून चैतन्य हालचालीत असतं हे प्राण्याला जाणवतं पण चैतन्य दिसत नाही. प्राणी हालचालीत असतो हे आपल्याला दिसतं पण प्रत्यक्षात ती प्राण्याची हालचाल नसते, ती न दिसणाऱ्या प्राणाची हालचाल असते. म्हणून न दिसणारा प्राण म्हणजे अज्ञात ब्रह्म किंवा चैतन्य आणि दिसणारा प्राणी म्हणजे तो दिसायला हालचालीत दिसला तरी त्याची हालचाल आत असलेल्या न दिसणाऱ्या चैतन्यामुळे किंवा ब्रह्मामुळे असते. म्हणून ब्रह्मसत्य जगत मिथ्याचा केवळ आणि केवळ एकच अर्थ आहे की चैतन्य जे दिसत नाही पण सर्वत्र असते त्यामुळे हे संपूर्ण जग हालचालीत दिसते. म्हणून न दिसणारे पण असणारे चैतन्य हेच भासमान विश्वाला त्यातील हालचालीला कारक आहे. आणि ते भासमान विश्व आणि त्याची हालचाल जेव्हा त्याच्यातील चैतन्याचा अभाव निर्माण होतो तेव्हा त्या विश्वातील प्रत्येक गोष्ट मर्त्य असते. म्हणून विश्व हे उसण्या घेतलेल्या हालचालीमुळे, विश्व हे पायाभूत असलेल्या चैतन्यामुळे हालचालीत आहे. परंतु विश्वातील प्रत्येक वस्तू, प्राणी, कीटक हा तोपर्यंत हालचालीत आहे जोपर्यंत त्याच्या अंतर्गत प्राणाची किंवा ब्रह्माची, चैतन्याची हालचाल आहे. म्हणून ब्रह्म हे परमसत्य मानलेलं आहे. परंतु आज मितीस त्या चैतन्याचे पूर्ण ज्ञान माणसाला झालेले नसल्यामुळे त्याच ब्रह्माला अननोन इज अननोन फॉर एव्हर म्हणजे हे ब्रह्म पूर्ण ज्ञाताच्या कक्षेत न येत असल्यामुळे त्या ब्रह्माला अज्ञात म्हटलेले आहे. चैतन्याची हालचाल, जाणीव, त्याचं शास्त्र जरी मानवाला उलगडलं असलं तरी ते अद्याप पूर्णत्वाने उलगडलेलं नाही. म्हणून ब्रह्मसत्य म्हणजे चैतन्य सत्य आणि जगत मिथ्या म्हणजे ते चैतन्य ज्या प्राण्याच्या आत आहे ते चैतन्य सत्य असलं तरी चैतन्याचा लोप झाला की प्राणी पडतो. म्हणून जग हे
कृतक सत्य आहे, आभासी सत्य आहे किंवा तात्पुरतं सत्य आहे. ब्रह्म हे चिरंजीव सत्य आहे, पण आभासी सत्य जे आहे ते प्राणी रूपाने हालचालीत दिसतं आणि परम सत्य जे चैतन्य आहे ते फक्त जाणीव प्रकाशात समजतं. तरी सुद्धा माणसाच्या जाणीव प्रकाशाला अद्याप ब्रह्माचं पूर्ण ज्ञान झालेलं नाही. म्हणून अशा ब्रह्माला अननोन इज अननोन फॉर एव्हर, अज्ञात ब्रह्म हे कायमस्वरूपी अज्ञात आहे असं म्हणतात. मग आता या संदर्भात हे सर्व निरूपण एका काव्यात आलेलं आहे आणि त्या काव्याचं शीर्षक आहे ब्रह्म सुख ज्ञाता. ब्रह्म सुखाचा ज्ञाता म्हणजे ब्रह्म सुख जाणणारा. आता हे सर्व कसं आलं ते सर्व सांगितलेलं आहे का. फार फार पूर्वी होता निबिड अंधकार, तमसो गुळ वेद वर्णिती त्या शास्त्रज्ञ कृष्णविवर. हे जग निर्माण होण्यापूर्वी फार फार निबिड घनदाट अंधकार होता, ज्याला वेदानी तमसो गुळ म्हणजे गडद किंवा निबिड अंधकार म्हटलेला आहे. आणि आजचे शास्त्रज्ञ त्याला कृष्णविवर म्हणतात. कृष्णविवरी दाट सघन चैतन्य नांदत असे, परिस्फोट त्याचा होता विश्वरूप उदित असे. या कृष्णविवरामध्ये दाट आणि सघन सर्वत्र भरलेलं चैतन्य नांदत होतं आणि त्या चैतन्याचा साठ्याचा परिस्फोट झाला, म्हणजे त्याचा स्फोट झाला. चैतन्य एका जागी जे साठलेलं होतं ते उफाळून वर आलं आणि त्या चैतन्यातूनच विश्वरूप उदित असे. हे विश्व उदयाला आलं. जीव जगत जगदीश्वर संरचनी विश्व भासत असे, सत्यत्वाने अधिष्ठान रूपे परिचैतन्याचे असे. त्या जगात जीव आहे, जीवाने भरलेलं जगत आहे आणि जगदाचा ईश्वर म्हणजे जगदाचं नियंत्रण करणारी शक्ती आहे. म्हणजे जीव जगत जगदीश्वर म्हणजे जीव त्याने भरलेलं जग आणि जीव आणि जगताचं नियंत्रण करणारी जगदीश्वर शक्ती. तर ही जगदीश्वर शक्ती म्हणजे ब्रह्मशक्ती आहे. म्हणून याच ब्रह्मशक्तीतून जीव जगत जगदीश्वर संरचने विश्व भासत असे. पूर्वी हे जे ब्रह्मचैतन्य एका जागी स्थिर होते त्याचा स्फोट झाला आणि त्याच्यातून जीवांचं जगत आणि जीव आणि जगत नियंत्रण करणारी नियामक शक्ती म्हणून जीव जगत जगदीश्वर अशी त्रिपुटीची संरचना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असं त्रिपुटीने भरलेलं संरचनात्मक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल विश्वाचा भास निर्माण झाला. आता भास का म्हटलं, कारण ह्या विश्व हालचालीत आहे त्याच्यात जे चैतन्य आहे ते जाणता आलं तरी पाहता येत नाही. म्हणून जीव जगत जगदीश्वर संरचने विश्व भासत असे, सत्यत्वाने अधिष्ठान रूपे परिचैतन्याचे असे. जीव जगत जगदीश्वर अशी त्रिपुटी दिसली तरी खऱ्या अर्थाने पाया म्हणून केवळ आणि केवळ चैतन्यच आहे. पाया स्थिर शाश्वत तोवर इमारत ताठ उंच ठाके, पाया सरकता तीज अस्तित्वची नसे. जोपर्यंत पाया स्थिर आहे शाश्वत आहे तोवर इमारत ताठ उंच उभी राहते. पाया सरकला की संपूर्ण इमारत कोसळते. तैसे अवघे विश्वरूप जीव जगत राही. तसंच हे जीव जगत आणि विश्वाची जी इमारत आहे त्याचंही रूप तसंच आहे. विना चैतन्य त्या असणे पण नाही. तर जीव जगत ईश्वर रूपी या इमारतीला सुद्धा तसेच असणे आहे. जशी पाया आहे तोपर्यंत इमारत आहे, त्याच पद्धतीने जीव जगत ईश्वर रूपी ही त्रिपुटी तोपर्यंतच असते जोपर्यंत पायारूप चेतना त्याला चैतन्याचा पुरवठा करीत असते. म्हणून तैसे अवघे विश्वरूप जीव जगत राही, विना चैतन्य त्या असणे पण नाही. म्हणून जीव जगत आणि विश्व किंवा विश्वाचा नियामक जगदीश्वर ही त्रिपुटी तोपर्यंतच राहते जोपर्यंत चैतन्याचा सतत पुरवठा होत आहे. विना चैतन्य या जीव जगत विश्वरूपाला अस्तित्वच नाही, असणे पण नाही. जगदिसे भासे त्या वास्तव सत्यत्व नसे, मृगजळी विश्वी आभासी सत्य वसे. जग दिसत भासत त्याला वास्तव अर्थाने खरे पण नाही. जसं मृगजळामध्ये आणि विश्वामध्ये जे काही खरेपण वाटतं ते आभासी सत्य आहे.
म्हणजे मृगजळामध्ये खरे पाणी नाही, पाण्याचा भास आहे. तसाच विश्वामध्ये विश्व म्हणून खरे जिवंत पण नाही, ते जिवंत पण आहे. ते प्राण्याच्या आतील प्राणांचं आहे. प्राणी जिवंत आहे नव्हे, तर प्राण प्राण्याच्या आत आहेत म्हणून प्राणी जिवंत दिसतो. म्हणून प्राण्याचं जिवंतपणे कृतक आहे, म्हणून प्राण्याचं जिवंतपणे कृतक आहे, लटक आहे. तसंच मृगजळातील पाण्याचं असणेपणे सुद्धा भासमान आहे. म्हणून जगदिसे भासे त्या वास्तव सत्यत्व नसे, मृगजळी विश्वी आभासी सत्य वसे. ब्रह्म सत्य म्हणती ते सर्व व्याप्त चैतन्याची असे. ज्याला ब्रह्मसत्य म्हणतात ते सर्वत्र व्यापलेले चैतन्यच असते आणि सर्वत्र व्यापलेले पसरलेले अशा अर्थीची या ब्रह्माला विष्णू सर्व व्याप्त चैतन्य म्हणजे विष्णू असे म्हणतात. ब्रह्मसत्य म्हणती ते सर्व व्याप्त चैतन्याची असे, स्वसंवेद्य रूपे तेची परमेश्वर नियामक असे. म्हणजे हे सर्व व्याप्त चैतन्य हेच ब्रह्म आहे आणि हेच सत्य आहे. हे स्वसंवेद्य रूपे, हे स्वतःच स्वतःला जाणता ज्याला येतं त्याच्या रूपाने किंवा त्याच्या जाणीवेमध्ये स्वतःच स्वतःला जाणण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला स्वसंवेद्य रूपाने नियामक शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती म्हणून हे ब्रह्म आहे जाणता येते. म्हणजे ब्रह्मसत्य म्हणती ते सर्व व्याप्त चैतन्याची असे. ज्या ब्रह्माला सत्य 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 म्हणून गौरवतात ते सर्व व्याप्त अविनाशी चैतन्यच आहे. हे ज्ञानी माणसाला स्वतःच स्वतःला जाणण्याच्या क्षमतेमुळे कळते आणि अशा ज्ञानी माणसाला हे जे स्वसंवेद्य रूपे ब्रह्मसत्य तो कळणं आहे, ते कळणं म्हणजेच हे ब्रह्मचैतन्यच सर्वांचं नियंत्रण करणारी नियामक शक्ती म्हणजे परमेश्वर म्हणून आहे हेही कळतं. म्हणून ज्ञानी माणसाला स्वतःच स्वतःला जाणण्याच्या क्षमतेद्वारे सर्वव्याप्त ब्रह्मचैतन्य आणि ते कधी नष्ट होत नाही आणि म्हणून तेच सर्वांचं निर्माता आहे आणि सर्वांना नियामक म्हणून म्हणजे नियंत्रणात ठेवणारी शक्ती म्हणून तेच आहे. हे फक्त ज्ञानी माणसाला सुसंवेद्यतेच्या ज्ञानामध्ये कळतं. ब्रह्मसत्य म्हणती ते सर्व व्याप्त चैतन्याची असे, सुसंवेद्य रूपे तेची परमेश्वर नियामक असे. ब्रह्मविजय कधी शक्य ना होत असे, परी ज्ञान त्याचे होता कृतक जगरूप नासे. ब्रह्मावर विजय मिळवणं कधी शक्य नाही, परंतु ब्रह्माचं ज्ञान झालं की भासमान कृतक खोटं जग त्याचा नाश होऊ शकतो. ब्रह्मसत्य जगत मिथ्या जाणीवेचा जाणता आणि हे चैतन्य परमसत्य आहे आणि जग खोटं आहे या जाणीवेचा जो जाणता असतो तोच सदा मुक्त जगत त्यागी ब्रह्मसुख ज्ञाता. ब्रह्मसत्य जगत मिथ्या या जाणीवेचा जो जाणता असतो तोच सदा मुक्त कायम स्वतंत्र जगत त्यागी जगाचा त्याग करून ब्रह्मसुख ज्ञाता ब्रह्मसुखाचे ज्ञान धारण केलेला असतो. म्हणून ब्रह्मसुख ज्ञाता अर्थ सांगून झाला. आता फक्त एकदा म्हणतो आणि निरूपण थांबवतो. फार फार पूर्वी होता निबिड अंधकार, तमसो गुळ वेद वर्णिती त्या शास्त्रज्ञ कृष्णविवरी दाट सघन चैतन्य नांदत असे. परिस्फोट त्याचा होता विश्वरूप उदित असे. जीव जगत जगदीश्वर संरचने विश्व भासत असे. सत्यत्वाने अधिष्ठान रूपे परी चैतन्याची असे. पाया स्थिर शाश्वत तोवर इमारत ताठ उंच ठाके. पाया सरकता तीज अस्तित्वाची नसे. तैसे अवघे विश्वरूप जीव जगत राही. विना चैतन्य त्या असणे पण नाही. जगदीसे भासे त्या वास्तव सत्यत्व नसे. मृगजळी विश्वी आभासी सत्य वसे. ब्रह्मसत्य म्हणती ते सर्व व्याप्त चैतन्याची असे. सुसंवेद्य रूपे तेची परमेश्वर नियामक असे. ब्रह्मविजय कधी शक्य ना होत असे, परी ज्ञान त्याचे होता कृतक जगरूप नासे. ब्रह्मसत्य जगत मिथ्या जाणीवेचा जाणता तोच सदा मुक्त जगत त्यागी ब्रह्मसुख ज्ञाता. तर आपण सर्वांनी ब्रह्मसुख ज्ञाते व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचे हे निरूपण येथे संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.